तर आता तुम्ही माझ्या पाठीमागे हे क्यूब हाऊस बघत असाल. तर क्यूब हाऊसला ट्री हाऊस असं देखील म्हणतात. ह्याला पेट ब्लूम यांनी डिझाईन केलेलं आहे. वर्ल्ड वॉर II नंतर रॉटरडॅम जे होतं ते पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं, म्हणजे सगळ्या बिल्डिंग्स वगैरे सगळं पडून पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. त्याच्यानंतर ह्या शहराची पूर्ण सगळे बिल्डिंग्स वगैरे नवीनदा बांधणी झाली आणि त्यामुळे जर तुम्ही ॲम्स्टरडॅमशी जर कंपेअर केला तर रॉटरडॅमचं आर्किटेक्चर पूर्णपणे वेगळं आहे, युनिक आहे आणि नेदरलँडमधील सेकंड लार्जेस्ट सिटी म्हणून रॉटरडॅमला ओळखलं जातं. आणि रॉटरडॅममधील मोस्ट ऑफ अट्रॅक्शन म्हणजे क्यूब हाऊस याला ओळखलं जातं. खूप सारे लोक क्यूब हाऊस बघण्यासाठी येतात आणि क्यूब हाऊसची जर आपण आर्किटेक्चर बघितलं तर खूप वेगळं आहे. क्यूबसारखे ते उभे केलेले आहेत जे झाडाच्या आकारात